असेल ह्या सगळ्या बहिणींना, माझ्या तुम्ही बी माझ्या बहिणीच आहेत, पण तुमच्या भावाला आता भाऊबीज झालीच ना नेमकीच, आता काही दिवसांनी परत रक्षाबंधन येईल, परत भाऊबीज आहे, ते चालूच. पण तुम्ही भावाकडे दुसरं तिसरं काही मागू नका. साड्या कमी नाहीत, दागिने बी कमी नाहीत म्हणा, सगळंच आहे ऑलरेडी, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. तुम्हाला भावाला काही मागायचं असेल तर एकच मागा, म्हणा दादा घरात आल्याच्या नंतर मला किती रिस्पेक्ट देतोस, खूप, माझा किती आदर करतोस, खूप, मला किती मान देतोस, खूप, तसाच मान तोच अधिकार दादा या घराच्या बाहेर, या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवतोस ना, तर दादा माझ्या पदरात फक्त एकच टाक, तुला ओवाळणी जर काही टाकायची असेल तर एकच टाक दादा, या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टेकल्याच्या नंतर जी स्त्री, जी मुलगी तुला 20 ते 25 मध्ये दिसेल ती तुझी बहीणच आहे, 50 ते 55 मध्ये दिसेल ती तुझी आईच आहे, आणि 70 ते 80 मध्ये दिसेल ती तुझी आजीच आहे. एवढं जरी शिकवलं तरी खूप झालं, खूप झालं. एवढं जरी केलं तरी खूप झालं. हे जरी केलं तरी आपल्या कानावरती जे येतं ते येणार नाही. आणि माझ्या बहिणींनाही सांगणं असेल, फार काही कुठल्या गोष्टीत गुरफटू नका, काहीच. माझ्या बहिणींना माझं वैयक्तिक, तुमची बहीण आहे म्हणून या नात्याने सांगेन, बघा जीवनामध्ये काहीही करा, कलेक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IAS व्हा, IP, काय व्हायचं तर व्हा, काही पण व्हा. आज एकही क्षेत्र नाही की जिथे महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं अव्वल स्थान आहे, एक वेगळं स्थान आहे. प्रत्येक व्हा. फक्त शिक्षण शिकत असताना, बाहेर फिरत असताना एकच लक्षात घ्या, एकच काळजी घ्या. आणि माझं सांगणं सुद्धा असेल तुमच्या सर्वांना, मुलींना कुठेतरी पाठिंबा द्या. काय करा, मुलींना फार, तुम्हाला सांगू आपली सगळ्यात मोठी मानसिकता काय, तुमची लेक आहे म्हणून सांगते, ऐका, तुमच्या मुलासाठी तुम्ही एकर भर विकून त्याला बाहेर शिकायला ठेवण्याची क्षमता ठेवता, बरोबर आहे की नाही? मी या नारदाच्या गादीवरतून बोलते, खरं आहे का खोटं आहे? असं करा, नाही काहीतरी करा. एकर भर विकून त्याला शिक्षणाची संधी देता, मुलीला अर्धा एकर विकून देता का? नाही देत. तुम्हाला सांगू, यांच्यासाठी 2 एकर बी विका, हे तुमच्या कष्टाचं चीज करतील, नाही तर नाही करतील मला माहिती, पण यांच्या पाठीवरती फक्त शबासकीची थाप टाका, तुमच्या नावाचं चीजच करतील. याचा अर्थ मी काय तुमच्या पार्टीतली नाही असं नाही बरं दादा, तुम्ही पण माझेच भाऊ आहेत, असं काही समजू नका तुम्ही. पण ऐका, माझं काय सांगणं आहे की तुम्ही शिका. माझ्या सर्वांना सांगणं असेल, तुम्ही मुलीच्या पाठीमागे फक्त खंबीरपणे सांग. तिला काय सांगावं माहितीये, ताई हे बघ कॉलेजला जाते, त्या ठिकाणी उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवते, सगळं काही करते, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कैवळा, हृदयी कैवळा, वैष्णवांचा. काय म्हणतात, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असलीच पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा भाळावरती असलाच पाहिजे. मग आता हेच केल्याच्या नंतर तुम्ही हरिभक्ती पारायण होणार आहेत असं आहे का? हे बाह्य वेश सांगितलं, पण आंतरवेशामध्ये काय सांगितलं, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे तर करावंच, पण अजून त्या साधनेमध्ये परिपक्व होण्यासाठी काय करावं म्हटले, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी काही नाही, पण किमान आषाढीची वारी करा, पंढरीची करा. मग तुम्हाला असं वाटेल आषाढीची पंढरीची करायची बाकीच्या करायच्या नाहीयेत का, असं नाही, सगळ्याच करा. पण ह्या 2 प्रामुख्याने प्रत्येक एकादशीला गेलं पाहिजे, पण आपल्याला जाणं होत नाही. मग किमान आषाढी आणि कार्तिकीला तरी आपण गेलं पाहिजे, त्या भगवान परमात्माचं रूप आपण पाहिलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. का? कारण त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे आणि ती भगवंताची आवड आहे. त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. हा जीवनातला नियम असला पाहिजे. काय काय सांगा आता मला, मी सांगितलं ना तुम्हाला. पहिला नियम बोला ग, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलीच पाहिजे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असलाच पाहिजे, त्या ठिकाणी वारकऱ्यांविषयी कळवळा असलाच, आषाढी कार्तिकीची वारी असलीच. एवढं जरी केलं तरी माझं कीर्तन सार्थकी झालं, बस एवढंच. अजून काय करण्याची आवश्यकता, एवढं जरी केलं तरी बस, एवढं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. असो बघा, त्या ठिकाणी श्री संतनाथ महाराजांचा अभंग आज इथे चिंतन रूपी सेवेकरिता निवडला. माझी वेळ त्या ठिकाणी संपत आली. आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी अगदी सुंदर असं आयोजन, नियोजन, संयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहेत. आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आमचे पवन दादा आहेत, दादांनाही धन्यवाद देते. आणि अगदी कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या शूटिंगसाठी
त्या ठिकाणी आमची भावंड त्या ठिकाणी आलेली आहेत. एका बाजूला एक कॅमेरा आमच्या काकांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा कॅमेरा आमच्या दादांचा आहे. असे असणारे आमचे हरिभक्ती पारायण आमचे गोविंद दादा आहेत. दादा सुद्धा इथे आलेले आहेत. दादांनाही धन्यवाद. दादांच्या सोबत परत एक दादा आलेले आहेत. दादांचं नाव काय तुमचं? शरद का? वा, कृष्णा दादा आहेत. आमचे कृष्णा दादा असतील, दादा असतील, दादांनाही धन्यवाद. आमचे महाराज काका असतील खवणे पिंपरीचे, त्यांनाही धन्यवाद. काकांचं नाव काय नाव आहे? संतोष. आमचे संतोष काका असतील, काकांनाही धन्यवाद. काय माहितीये का, ही सगळी माणसं माझ्या परिचयाची आहेत, पण आयत्या टायमिंगला नाव तेवढं लक्षात येत नाही. बस प्रॉब्लेम एवढाच आहे, बाकी दुसरं काही नाही. सगळी परिचयाची आहेत, पण नाव लक्षात तेवढं येत नाही. आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आपण सर्व आहात. पवित्र मंगलमयी वातावरण आहे. आजच्या सेवेचं नेतृत्व असेल किंवा अन्नदान असेल ज्यांच्याकडे आहे, असे असणारे हरिभक्ती परायण सांगतील का? असो. त्या ठिकाणी आमचे शंकर काका असतील, पांडुरंग काका असतील आणि भीष्मनाने असतील. अगदी तिन्ही जे आहेत, या तिघांनाही मी द्यावेत तेवढे धन्यवाद कमी देते. भगवंताकडे एकच मागणं करते की भगवंता यांच्याकडून अशीच सेवा त्या ठिकाणी करून घेवो. बस हीच सेवा त्यांच्याकडून व्हावी अशी भगवंताच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रार्थना करते. आपण सर्व आहात. बघा, त्या ठिकाणी मी जे सांगितलं तुम्हाला की आपण अगदी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. लोक सहज म्हणतात बाबा, आता सहज आपल्याला माहिती आपण फिरतो, सहज लोक म्हणतात म्हणे काय महाराज लोक पहिले. आता तुम्हाला मी एवढं सांगितलं, तुम्ही काय म्हणाल गेल्याच्या नंतर? ताईंनी एवढं सांगितलं, सगळं खरं केलं, पण आता ताईंनी सांगितलं नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरणात सुख आहे, सगळं सुख आहे, मग याच्यात काही सुख नाहीये का? हे काही नाही कमवलं पाहिजे का? नाही, कमवलं पाहिजे, पण संत सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, ते आपण कमवलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे? लोक स्पष्ट म्हणायला लागली बाबा महाराज लोक खूप पैसे घ्यायला लागली. लोक म्हणतात महाराज लोक खूप पैसे घ्यायला लागली, पण जी म्हणतात त्यांना माझं फक्त एवढं सांगणं आहे, महाराज लोक पैसे घेतात, पण नेमकं पैशाचं करतात काय याच्याकडे बी जरा लक्ष देत. घेतात मान्य, पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी तो हाथ उठा दो मेरे हनु, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू दे दे है हनुमान के लिए, एक बार तू दे दे है हनुमान के लिए, हनुमान के लिए, हनुमान के लिए। पवन सूत हनुमान की जय, पवन सूत हनुमान की जय। त्या ठिकाणी हे नामचिंतन कुणाला आवडतं? देवाला सुद्धा आवडतं, आणि तेच नाथबाबा सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या ठिकाणी रात्रंदिवस भगवंताला त्याचा नामाचा उच्चार केलेला आवडतो. आता बघा, मी तुम्हाला आवडी कुणाकुणाच्या सांगितल्या, सगळ्यांच्या आवडी जवळपास. लेकराची आवड सांगितली, आपली आवड सांगितली, आपली आवड सांगितली, पशुपक्ष्यांची त्या ठिकाणी आवड सांगितली, संतांची आवड सांगितली, देवाची आवड सुद्धा सांगितली. पण त्या ठिकाणी अगदी शेवटचा मुद्दा सांगते आणि कीर्तनाला त्या ठिकाणी विराम देते. बघा, जशी प्रत्येकाची आवड आहे तशीच शूरांची, वीरांची सुद्धा एक आवड आहे. त्यांची ती आवड होती, म्हणूनच आपण आज या धर्म मंडपामध्ये येऊन अगदी एवढ्या अट्टहासाने, उत्साहाने हे त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करू शकतोय. तुम्हाला सांगू, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आवड होती की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. काय ही त्यांची काय होती? आवड होती की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. आवड असल्यामुळे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची त्या ठिकाणी काय करावी?
स्थापना करावी, स्थापना केली. म्हणून त्या ठिकाणी आज आपण मोठ्या स्वाभिमानाने अभिमानाने म्हणतो बघा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झिजवले आपुल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले माव, भरोसा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर. आठवण. वा, आमच्या पवनदानांसाठी एकदा जोरदार टाईप. ही आवड कुणाची होती? त्यांची होती, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून आपण म्हटलो की एकच राजा इथे, त्यांनी जे काम केलं ते कुणाला जमलं नाही. आणि माझ्या ह्या सगळ्या तरुणांना सांगणं असेल, आता तुमची जर काही आवड असली पाहिजे तर एकच असली पाहिजे, ती नाही. समजले मला कोई इशारा खावी होता आहे का? तुमची पण एकच आवड असली पाहिजे. काय आवड असली पाहिजे सांगू तुम्हाला? जी आवड आपल्या राजांची होती ना, तीच आवड तुमची असली पाहिजे. माझ्या राजाची आवड काय होती सांगू तुम्हाला? माझ्या राजांची आवड होती की या प्रांतामध्ये कोणत्याही स्त्रीवरती जो कोणी वाईट नजरेने पाहिल त्याचा चौरंग केल्याशिवाय मी सोडणार नाही. हे तुमची आवड असली पाहिजे. पकवास, टाळ, टाळ्या. वाह, क्या बात. माऊलीचं भजन घ्या ना. एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दने एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी एका जनार्दने एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दने एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी. तो देवा परम पूज्य जागी, तो देवा परम पूज्य जागी. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा. तो देवा पूज्य जगी, तो देव परम पूज्य जगी. मळगळा गोपी
चंदन टिळा तुळशी माळ गळा हृदय कळवळ वैष्णवांचा ऋत आ